नमस्कार मैत्रिणींनो, मी शिल्पा गणेश कृपामध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज आपण साबुदाण्याची खिचडी मायक्रोवेव्हमध्ये बनवणार आहोत। खूपच स्वादिष्ट आणि कमी वेळात ही खिचडी तयार होते। यामुळे वेळही वाचतो आणि आपल्या गॅसची बचत होते। बाउलमध्ये 100 ग्रॅम शेंगदाणे घेऊन मायक्रोवेव्हमध्ये ठेवायचे आहेत। नंतर मायक्रोवेव्ह आपण मायक्रो मोडला 5 मिनिटं सेट करायचं आहे। त्याच्यानंतर आपण प्रत्येक 2 मिनिटाला मायक्रोवेव्ह पॉज करून शेंगदाण्याचं बाउल बाहेर काढून शेंगदाणे खालीवर करून घ्यायचे आहेत। मायक्रोवेव्हमध्ये शेंगदाणे व्यवस्थित भाजले जातात। त्यानंतर त्यांचे साली काढून आपण मिक्सरमध्ये जाडसर किंवा बारीक कूट करून घ्यायचं आहे। कूट करताना तुम्ही 1-2 मिरच्याही घालू शकता। खिचडी बनवण्यासाठी मी जो साबुदाणा घेतला आहे तो आधीच 7 ते 8 तास पाण्यात भिजवलेला होता। मी तो पाव किलो घेतलेला आहे। आता तो व्यवस्थित भिजलेला गेला आहे। भिजलेला साबुदाणा आपण एका बाउलमध्ये घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। मीठ तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे। सेंधव मीठ असेल तर अजून बेस्ट आहे। त्याच्यानंतर 2 चमचे साखर घालायची। साखर पण कमी जास्त करू शकता। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर दाण्याचं कूट घालायचं आहे। दाण्याचं कूट पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण अर्धा चमचा लाल तिखट घालायचं। लाल प्लेन काश्मीरी तिखट घालायचं आहे। ऑप्शनल नाही घातलं तरी चालतो। नंतर उकडलेला मी एक बटाटा घातलेला आहे। तुम्ही कच्चा बटाटा पण घालू शकता, पण तो खिचडीला जेव्हा फोडणी घालणार तेव्हा तुम्ही टाकायचं आहे। आता आपण हे मिश्रण बाजूला ठेवू। आता आपण दुसरा एक मायक्रोवेव्हचा बाउल घेऊ। त्याच्यामध्ये आपण 1 चमचा साजूक तूप किंवा साधं तेल पण टाकू शकतो। मग आपण ते बाउल मायक्रोवेव्हमध्ये ठेवायचं आणि 1 मिनिट सेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 मिनिटानंतर बाउल बाहेर काढायचं आहे। त्याच्यामध्ये आपण 1 चमचा जिरं घालायचं आहे। परत आपण ते बाउल मायक्रोवेव्हमध्ये ठेवायचं आहे। त्याच्यानंतर ते 1 मिनिट आपण परत सेट करायचं आहे मायक्रोवेव्ह। 1 मिनिट झाल्यानंतर बाउल परत बाहेर काढायचा आहे। मग आपण या स्टेपला तुम्ही तो कच्चा बटाटा घालू शकता आणि 5 मिनिटं परत मायक्रोवेव्ह सेट करू शकता। आता आपण त्याच्यामध्ये जे आपण मिश्रण बाजूला ठेवलं ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। खालीवर करून घ्यायचं आहे आणि मग ते मायक्रोवेव्हमध्ये परत ठेवायचं आहे। साबुदाणा जास्त ड्राय झाला असेल तर तुम्ही थोडं 2 टेबलस्पून पाणी घालू शकता आणि मग परत एकदा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये ठेवताना आपण त्याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे, कारण वाफ येण्याची शक्यता असते। आता इथे आपण 4 मिनिटं आपण 4 ते 5 मिनिटं आपण मायक्रोवेव्ह सेट करायचं आहे। त्याच्यानंतर प्रत्येक 2 मिनिटाला आपण 2 मिनिटं झाल्यानंतर तो बाउल बाहेर काढायचा आहे आणि ती खिचडी आपण वर खाली करून घ्यायची आहे। 4 ते 5 मिनिटानंतर आपली मस्त खिचडी तयार झालेली आहे। खूपच चविष्ट आणि सोप्या पद्धतीने आपण मायक्रोवेव्हमध्ये आपण खिचडी तयार करतो आणि आपला गॅसची बचतही होते, वेळही वाचतो आणि खूप मजा येते ही प्रोसेस करताना। आपल्या घरी जर मायक्रोवेव्ह आहे तर आपण त्याचा उपयोग करायला काही हरकत नाही। अगदी शेंगदाणे भाजण्यापासून ते खिचडी होईपर्यंत आपल्याला विशेष लक्ष द्यायला लागत नाही। अगदी 7 ते 8 मिनिटात आपली खिचडी व्यवस्थित तयार होते। तुम्हाला जर ही मायक्रोवेव्हची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की माझं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। धन्यवाद।